ये ना इकडून हॅलो स्टँडअप कॉमेडियन आहे कांबळा म्हणून. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलेली आहे गाण्याच्या माध्यमातून. काय सांगणार? या प्रकारचं काहीतरी विक्षिप्त करून काहीतरी राजकीय नेत्यांवर पुढाऱ्यांवर टीका करून आणि महाराष्ट्रातील किंवा देशातील प्रमुख नेत्यांवर टीका करून स्वतःला काहीतरी प्रसिद्धी मिळवण्याचा अनेक या प्रकारचे कॉमेडियन किंवा या प्रकारचे काही कलाकार करत असतात. निश्चितच या सगळ्यांवरती कारवाई झाली पाहिजे. आज जर आपण बघितलं एक कुठेतरी राजकीय क्षेत्रातील काम करणारे जितकेही पुढारी आहेत त्यांच्या विरोधात या प्रकारचं अनेक वक्तव्य होत असतं. काहीतरी आता या प्रकारचं फॅशन झाली आहे. निश्चितच कामरावरती कडक कारवाई करून त्यांना अटक केलं पाहिजे, त्यांच्यावर कडक कायद्याने कारवाई केली पाहिजे. सर, फहीम खानच्या घरावर आता एनएलसीचं बुलडोझर जाणार आहे. कुठे नागपुरात योगी पॅटर्न तर नाही? निश्चितच फहीम सारखे जे दंगेखोर आहेत या लोकांवरती या प्रकारच्या कारवाई झाल्याच पाहिजे, कडक कारवाई झाल्या पाहिजे. आणखी त्याचे बाकी सगळ्या गोष्टी असतील ते बाहेर पडून या सगळ्या लोकांना चांगलं ठोकलं पाहिजे. त्यांनी गाणं टाकलं आणि ट्विट केलं. कुणाल कामरांनी ज्या पद्धतीचं गाणं रचलं आणि त्यानंतर शिवसैनिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे, आपली काय प्रतिक्रिया? आपल्या नेत्यांबद्दल आक्षेपार्ह दिला. काही लोक पिसाळलेले आहे, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी करण्यासाठी आणि महाराष्ट्राचं वातावरण करण्यासाठी अशा पद्धतीचा प्रयत्न करत आहे. त्याच्या मागे काही राजकीय लोकांचा हात आहे असं माझं म्हणणं आहे. या सर्व लोकांवर कारवाई करायला पाहिजे आणि ज्यांनी महाराष्ट्राची परिस्थिती उद्या बिघडण्याचा प्रयत्न केला अशा सर्व लोकांवर कडक कारवाई होऊन यांना बेड्या घातल्या पाहिजे. कुणाल कामरा मागे कोणी राजकीय शक्ती असं वाटतंय आपल्याला? असं मला वाटत आहे, कारण की हे सर्व एका इन्स्टिगेशननी केलेलं आहे, सुपारी घेऊन केलेलं आहे आणि याच्या मागे कोण आहे मला सांगण्याची गरज नाही. हे महाराष्ट्राच्या जनतेला आहे. स्वतः विश्वासघात करणारे लोक कुणालाही एका लोकप्रिय नेत्याला अशा पद्धतीने बदनाम करण्याचा केविलवाना प्रयत्न करायचा त्याचा तीव्र शब्दातून धिक्कार.